ज्यांना खरंच घरं नाहीत त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी शासकीय दरबारी मागणी. राहण्यासाठी घरे तसेच बंगले असून देखील काही जण शासकीय घरकुलं लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा व्यक्तींची चौकशी करून त्यांची नावं यादीतून वगळण्यात यावीत व ज्यांना राहण्यासाठी खरंच घरं नाहीत अशा व्यक्तींनाच घरकुलाचा लाभ मिळावा, अशी मागणी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी शासकीय दरबारी केली आहे. हप्ते भरलेल्या काही महिला व नागरिकांनी आज नगरपालिकेत यादीत नाव न आल्याने गोंधळ घातला. त्यामुळे जोपर्यंत नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील हे लाभार्थ्यांची अधिकृत यादी दाखवत नाहीत तोपर्यंत नगरपालिकेतच ठाण मांडणार असल्याची भूमिका बुडा अध्यक्ष चिंगळे यांनी घेतली आहे. त्यांनी नगरपालिकेतच थांबून धरणे आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, नगरसेवक रवी शिंदे, युवा नेते सुजय पाटील, दीपक सावंत, अरुण आवळेकर, विजय शेटके, अस्लम शिकलगार, युवराज पोळ, रवी श्रीखंडे, ॲडव्होकेट संजय चव्हाण, पप्पू चव्हाण, लोकेश घस्ते, झाकीर कादरी, रामा निकम, जरारखान पठाण, अप्पा शेटके, फारुक पटेल, जावेद कोल्हापुरे, बाळासाहेब कमते, फरीदा बुखारी, सलमा शेख, शोभा जामुने, राणी माने, फरीदा मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी.